नमस्कार, मी आहे धनश्री स्वराज्य प्रवासी या चॅनलमधून। मी सांगते ना तुम्हाला जैन धर्मातील राजाचे नाव। प्राचीन काळात जैन धर्मात एक राजा होता। त्याने अमरावती जिल्ह्यात एक नगर वसवलं, त्याचं नाव ठेवलं एलिचपूर, आता ज्याला आपण अचलपूर असे म्हणतो। अचलपूरचा इतिहास म्हणजे वऱ्हाडचा इतिहास। या अचलपूरच्या जिल्ह्यासाठी मराठे हैदराबादच्या निजाम यांच्यामध्ये संघर्ष झाले होते। पहिल्यांदा बहामनी, नंतर इमादशाही म्हणजेच ते अफगाणिस्तानातून आलेले पठाण, त्यानंतर मुघल आणि निजामशाह इतक्या सत्तांनी अचलपुरावर आपले ठाणे वसवले होते। तब्बल 80 वर्ष वऱ्हाडावर इमादशाहीचं राज्य होतं। नंतर 1688 मध्ये राजाराम महाराजांनी वऱ्हाड प्रांत जिंकून घेतल्यानंतर साताऱ्याच्या शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली। निजामानंतर नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजींना पाठवून अचलपूरचा ताबा घेतला। नंतर 1803 मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले, मग तो भाग इंग्रजांकडे गेला। तर हा होता संपूर्ण अमरावतीच्या अचलपूर जिल्ह्याचा इतिहास। महाराष्ट्राच्या याच समृद्ध इतिहासाचे साक्षीदार बना स्वराज्य प्रवासी या चॅनल सोबत। फॉलो करायला विसरू नका स्वराज्य प्रवासी। भेटूया पुढच्या भागात। जय शिवराय।